शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा 70 57 51 21 13 आणि 99 60 96 24 24 या नंबरवर. आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या दरम्यान येसगाव येथून कोपरगाव मार्गे औद्योगिक वसाहतीकडे पाणी घेऊन जात असताना टँकर बागुलवस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या घटनेनंतर बागुलवस्ती परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सदर टँकर हा कोपरगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी घेऊन जात होता. मात्र औद्योगिक वसाहतीपासून अवघ्या काही अंतरावरती असतानाच हा अपघात घडला. अपघातानंतर पलटी झालेल्या पाण्याने पूर्ण भरलेल्या टँकरमधील पाणी प्रथम मोकळ्या जागेत सोडण्यात आले. त्यानंतर 2 क्रेनच्या साहाय्याने टँकर पुन्हा व्यवस्थित उभा करण्यात आला. मात्र या अपघातात टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत टँकर चालक रशीद हैदर शेख राहणार गवारेनगर कोपरगाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना कोपरगाव मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सध्या रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू असून दरम्यान घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी प्राथमिक माहितीनुसार रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे सांगितले असून अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी टँकर चालक रशीद शेख यांचे चिरंजीव यांनी प्राधान्य न्यूजशी बोलताना रस्त्यांची अवस्था अत्यंत दुर्दैवी असल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले. काय सांगाल, कशी झाली ही घटना? ही घटनाची झाली, गाडी शेगावकडून जात होती. तिथे कच्चा रस्ता होता. ती गाडी पाण्याची भरेल होती. ते रस्त्याचे जे कच्चीकरण असल्यामुळं गाडीचा जो दाब होता लोड तो आहे ना, दाबल्यामुळे ती गाडी पलटी झाली. दुसरं काही कारण नाही. एवढंच म्हणणं आहे की रस्त्याचे कामे चांगली करावा, बाकी दुसरीची दुर्घटना न. बातमी तुमचे प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव.